नमस्कार, मैं शालिनी। आप देख रहे हैं STS टाइम्स न्यूज। आओ बढ़ते हैं देश भर और दिन भर की खबरों की ओर। भिवंडी वाडा रोड के कंक्रीटीकरण का काम धीमी गति से, बारिश से पहले एक लेन शुरू नहीं हुई तो करेंगे अनशन, शिवसेना नेता प्रकाश पाटिल। भिवंडी वाडा रोड की बदहाल स्थिति पिछले कई वर्षों से एक गंभीर मुद्दा बनी हुई है। साल 2019 से सार्वजनिक निर्माण विभाग द्वारा करोड़ों रुपए खर्च किए जाने के बाद अब ईगल कंस्ट्रक्शन कंपनी के जरिए करीब 800 करोड़ रुपए की लागत से पूरे रोड का कंक्रीटीकरण किया जा रहा है, लेकिन काम की रफ्तार काफी धीमी होने के कारण इस रास्ते से गुजरने वाले लोगों को आज भी भारी परेशानियों का सामना करना पड़ रहा है। नागरिकों के आक्रोश के बाद विधायक शांताराम मौर्य और शिवसेना शिंदे गुट के नेता प्रकाश पाटिल ने अधिकारियों और ठेकेदार के साथ मौके पर पहुंचकर काम का निरीक्षण किया और समय पर काम पूरा करने की चेतावनी दी। रोड की खराब हालत और काम की धीमी गति को लेकर लोगों में नाराजगी है। शिवसेना नेता प्रकाश पाटिल ने कहा कि ये निरीक्षण सिर्फ दिखावे के लिए नहीं बल्कि जनता की परेशानी को समझने के लिए किया गया है। उन्होंने मांग की कि बारिश से पहले कम से कम इस सड़क की एक लेन पूरी कर शुरू की जाए। इसके लिए जून तक हर 15 दिन में काम की समीक्षा की जाएगी। उन्होंने चेतावनी दी कि अगर काम में लापरवाही हुई तो वे और विधायक इस मुद्दे पर अनशन करेंगे। सार्वजनिक निर्माण विभाग के उप अभियंता दत्तू गीते ने बताया कि तय योजना के अनुसार ठेकेदार से काम पूरा करवाने के प्रयास जारी हैं। उन्होंने भरोसा जताया कि 15 मई तक अम्बाड़ी से कवाड़ के बीच एक लेन चालू कर दी जाएगी और जनप्रतिनिधियों को निर्देशों का पालन किया जाएगा। वहीं भूमिपुत्र एहलकार संगठन के अध्यक्ष प्रमोद पवार ने इस मुद्दे पर तीखी प्रतिक्रिया दी। उन्होंने कहा कि इस सड़क की बदहाली के खिलाफ बार बार पत्राचार और आंदोलन करना पड़ रहा है, जो दुर्भाग्यपूर्ण है। उन्होंने आरोप लगाया कि ठेकेदार ने सड़क को जगह जगह खोद कर छोड़ दिया है, जिससे कई दुर्घटनाएं हो रही है। पवार ने ये भी कहा कि ठेकेदार गलत काम दिखाकर करोड़ों रुपए ले रहा है और जनता की जान जोखिम में डाल रहा है। उन्होंने जनप्रतिनिधियों से ठेकेदार और प्रशासन पर सख्ती से कार्रवाई करने की मांग की है। त्याच खरं म्हणजे जे तुम्ही त्यांचे जे काय जनतेचं आणि नागरिकांचं जे काय दुःख आणि ज्या काय वेदना ज्या आहेत ते तुम्ही सारखं मीडियाच्या माध्यमातून आजही मांडत आहेत आणि त्या वेदना दूर व्हावा हा आपला त्याच्यासाठीचा हा दौरा आहे। 15 दिवसामध्ये पुन्हा एक 8-10 तारखेच्या याच्यामध्ये पुन्हा रस्त्यावर जे कमिटमेंट जी केलेली आहे ईगल कंपनी आणि PWD जे अधिकारी यांच्याकडनं जे दिलेलं आहे त्या 15 दिवसामध्ये तेवढं काम जे आहे जे बोलणं झालेल्याप्रमाणे पूर्ण होतो का नाही होतो आणि त्यांनी दिलेली कमिटमेंट पूर्ण करणार अशा स्वरूपाचा त्यांचा शब्द आहे। आणि 15 दिवसाच्या याच्यामध्ये 4 वेळा या मे आणि ही पहिले आहे मेमध्ये 2 आणि जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुद्धा 1 असं 4 वेळेला पाणी दौरा पुन्हा जे आहे आपल्याला सर्वांना घेऊन आणि म्हणून आम्ही कुठल्याही प्रकारचा या दौऱ्याचं किंवा पाण्याच्या कामाचं गाजावाजा न करताना लिमिटेड लोक आहेत आणि पूर्ण काम व्हावा हा त्याच्यामागचा दृष्टिकोन आहे। मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळावा असा कुठलाच याच्यामागचा हेतू नाही आहे। जर नाही झालं तर तुमचा काय नक्की याच्यावरती उपोषण जे आहे आमदाराबरोबर मी सुद्धा या उपोषण जे आहे या कामाच्या संदर्भात केलं जाईल आणि जोपर्यंत ज्या गोष्टींचं जे आम्ही पाणी दौऱ्यात जे काय मागणी केलेली आहे त्याची पूर्तता जर केली नाही तर जे काय लोकशाहीने दिलेला अधिकार जो आहे तुम्ही हेही म्हणाल का सरकार तुमचं आहे, सरकार आमचं आहे, सरकारने फंड्स दिलेला आहे, सरकारने फंड्स दिला नसता तर ती सुद्धा अडचण कॉन्ट्रॅक्टर सांगू शकला असता, आता ती सांगता येणार नाही। आता त्यांनी आम्हाला जे बोलल्याप्रमाणे कमिटमेंट केल्याप्रमाणे काम करून देवा आणि हीच त्यांच्याकडनं अपेक्षा। म्हणजे हे अत्यंत दुर्दैवी आहे की आपल्याला वारंवार वाडा भिवंडी रस्त्यासाठी अशा पद्धतीने पत्रव्यवहार करावा लागतो, आवाज उठवावा लागतो, तुम्हा पत्रकार बांधवांना बातम्या कराव्या लागतात। आज आमदार महोदयांनी दौरा केल्याचं मला कळलं। आमदार महोदयांबरोबर शासकीय अधिकारी पण होते। वाडा भिवंडी रस्त्याच्या ज्या कामाचा जो ठेका मिळाला ईगल इन्फ्रास्ट्रक्चरला त्यांची मुदत आता संपण्याच्या बेतावर आहे, मात्र आज ही 50 ते 60% फक्त काम झालंय। सगळ्यात भयानक काय असेल ना तर त्यांना पहिली अट असते की रस्ता त्यांना मोटेरेबल ठेवायचा आहे। म्हणजे अशा प्रकारच्या रस्त्यात जेव्हा काम सुरू होतं तेव्हा त्या रस्त्यामध्ये लोक प्रवासी चांगल्या प्रकारे वाहतूक करू शकतात, पण त्यांनी रस्ता ज्या पद्धतीने खोदला आहे, ज्या पद्धतीने डायव्हर्शन डिस्टर्ब केलेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत। परवा झालेला दुगाडचा अपघात बघा, त्यानंतर झालेला डाक्युले रौदी फाट्यावरचा अपघात बघा, वाड्यातले अपघात बघा, अनेक लोक इथे रस्त्यावर मरतात आणि या ईगल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने मोठ्या प्रमाणात ओव्हर बिलिंग घेतलंय। असं नाही की यांना पैसे मिळाले नाही, आत्ताच्या 31 मार्चला सुद्धा त्यांना 100 ते 125 कोटी रुपये मिळाले।
म्हणजे मोठ्या प्रमाणात कोट्यवधी रुपयाची बिलं काढून हे लोकांच्या जीवाशी खेळतात. आज पावसाळा सुरू होण्याला फक्त 1 महिना बाकी आहे. 1 महिन्याच्या आत कोणत्याही परिस्थितीत हा रस्ता होणार नाही. यापूर्वी अनेक नेत्यांनी लोकप्रतिनिधींनी आश्वासन दिलेलं की पावसाळ्यापूर्वी हा रस्ता पूर्ण होईल. पाहणी दौरा म्हणजे काय हो? लोकांना कळत नाही का? पाहणी दौरा केल्यावरच कळेल का वेदना काय आहेत त्या? सगळ्यांना माहिती आहे काय वेदना आहे. या अधिकाऱ्यांच्या आणि ठेकेदारांच्या मानगुटीवर बसून हा काम करून घेतलं पाहिजे. आज जी लोकांचे जीव जातात याला सर्वस्वी जबाबदार माझ्या मते PWDचे अधिकारी आहेत, इथले ठेकेदार आहेत आणि इथले लोकप्रतिनिधी आहेत. नुसते पाहणी दौरे करून प्रश्न सुटणार नाही. सत्ता तुमची आहे, मंत्री तुमचे आहेत, का कारवाई करत नाही? जर अशा पद्धतीने ही इगल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी काम धीम्या गतीने करते, त्यांना पेनल्टी लावा. काम निकृष्ट आहे, त्याच्यावर जी PMC नेमलेली आहे त्या PMCवर कारवाई करा. 13 कोटी रुपये यांच्या थर्ड पार्टी इन्स्पेक्शनसाठी दिलेले आहेत, त्याच्यावर कारवाई कोण करणार आहे? म्हणजे हा सगळा फार्स आहे असं माझं म्हणणं आहे. लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार आहे. हा रस्ता लवकरात लवकर झाला पाहिजे. या पावसाळ्यापूर्वी किमान 1 लेन तरी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. आम्ही शांत बसलोय, आम्ही पत्रव्यवहार केलाय, पण लोकांच्या जीवाशी यांना आम्ही खेळून देणार नाही. या ठिकाणी आजच्या माननीय आमदार महोदय आणि पाटील साहेब यांच्या सोबत पाहणी दौरा झालेला आहे. त्यानुसार जे रस्त्याचं नियोजन केलेलं आहे, 15 मे पूर्वी आपण आंबाडी ते भिवंडी हा 1 लेन पूर्ण करतोय 100%. त्यामुळे जे आमदार महोदयांनी सूचना दिलेल्या आणि पाटील साहेबांनी त्याचं तंतोतंत पालन केलं जाईल. अब तक के लिए बस इतना ही. फिर मिलते हैं ऐसी ही बड़ी खबर के साथ. तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए STS टाइम्स न्यूज. अगर आपको हमारी खबर पसंद आई हो तो लाइक और शेयर जरूर करें. ऐसे ही लेटेस्ट अपडेट पाने के लिए हमारे चैनल को लाइक, फॉलो, सब्सक्राइब करें और बेल आइकन को दबाना ना भूलें. आप हमें इंस्टा, फेसबुक या ट्विटर के माध्यम से देख रहे हैं तो कमेंट करना ना भूलें. धन्यवाद.